नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सतीश गिरी ब्लॉग चॅनलवरती. सो आज आम्ही आलो आहे आमच्या मित्रांसोबत पाचगणीला. आज एक दिवस आमचा पाचगणीचा स्टे आहे. उद्या परत चेकआउट करून परत आम्ही कोकणामध्ये जातो आहे. सो इथून परत दापोलीला परत 2 दिवसाचा प्लॅन आहे. सो हे आहे पाचगणी टेंट हाऊस आणि हॉलिवूड रिसॉर्ट पॅलेस. सो आम्ही टेंटचा प्लॅन केला होता, पण थंडी खूप जास्त असल्यामुळे त्यांनी आम्हाला असं सजेस्ट केलं आहे की तुम्ही टेंटचं कॅन्सल करा आणि एकच रूम आम्हाला यामध्ये इथे बघू शकता या साईडला हा रूम अलोकेट केलेला आहे. टोटल आम्ही 8 जण आहोत. रूम खूप मोठा आहे. रूम मी तुम्हाला परत आतून दाखवतो. आपण या हॉटेलचा आजूबाजूचा थोडासा व्ह्यू बघू. जस्ट आपण जेव्हा आलो इथे 5:45 वाजता, आता 6 वाजले. त्या साईडला सनसेट झाला. खूप छान व्ह्यू होता या साईडनी. त्या साईडला बघा, इकडे या पूर्ण हा रिसॉर्टचाच प्रेमायसेस आहे. स्ट्रॉबेरीची शेती दिसते त्या साईडला परत पहाडी, स्विमिंग पूल आणि यांचा हा रिसेप्शन वगैरे हा या साईडला आहे. आपला US रिटर्न दाखवावं लागेल ना. चालू आहे हे टाइम काय असतं ते टाइम ट्रॅव्हल करून म्हातारच होऊन आले. 1 वर्ष जुना झालो मी. वर्षातून 2 ते 3 ट्रिप आमच्या मित्रांसोबत होतात, तर त्यातलंच एक हे ठिकाण दापोली. दरवर्षी आम्ही दापोलीला एक वेळा व्हिजिट करतो आणि मित्रांसोबत हे 2-3 दिवस जे ट्रिपचे असतात हे कसे जातात हे समजतसुद्धा नाही. आपल्या धारणा हरिहर दापोली होती. जायला 5:45 झालेत नेमकंच. आम्ही आता इथे पोहोचलोय पाचगणीला. हे आहे हॉटेल. सो इथे स्टे करतोय. व्ह्यू छान आहे पण इथून या साईडने मस्त दिसतंय. एकदा फक्त सुरुवात एवढंच, फक्त बस तेवढंच पाहिजे आपल्याला. हाय गाई चाय पिलो. हाय गाई चाय पिलो. हे डान्स सांगू का? आहे क्लीनच आहे. खिडकीला मागून जायच नाही. आता जनरली असं नाव बघितलं मी म्हणलं कोणतरी फॉरेनर. आता काय होतं, खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत, कोणी कॉन्टॅक्ट मध्ये असतं. म्हणे हाय राहुल, आणि तो असा बोलत होता की जसं की आम्ही एकमेकांना ओळखतो. हाय राहुल, हाऊ आर यू, आणि नाही का आता कोणता प्रोजेक्ट चालू आहे असं म्हणून जनरली विचारतो. मी आधी जरा थोडंसं, पण तरी मी असं हे झालो. मी त्याला आधी विचारलं असं तसं. म्हणजे थँक्स फॉर सेंडिंग रोहित टू US असं तसं म्हटलं. आता रोहित अँड आय वी आर व्हेरी क्लोज फ्रेंड्स म्हटलं. बरं का, मग मी याला मेसेज केला, म्हटलं डॅनियम कोण आहे? नाही रे म्हणतो, माझा डॅनियम कोणी नाहीये. मी पण आपला, मग त्याचा परत मला मेसेज आला दुसऱ्या दिवशी. मी रिप्लाय दिला, म्हणलं कोणतरी थोडा दिसतंय. आणि मग काय आलं की म्हणतो तो डॅनियम तो धनंजय माने. तुला काय म्हणू शॉर्टकट? रॉडी. तो आहे ना तो अरे हा योगी हानिवेलचा योगी. तू किती आणल्या? मायलेज भेटतं 5-6. चल चला, या साईडला बोन फायर आणि डिनर होतं. सो आम्ही 1-2 तास आता इकडे बसलो. 11:15 वाजलेत. या साईडला वरती रूम आहे. सो रूमवरती जाऊ, आराम वगैरे करू आणि सकाळी अर्ली
चेकआउट करून कोकणामध्ये जाऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो. 8 वाजलेत आता. 9 वाजता ब्रेकफास्टचा जो टाईम आहे तो 9 वाजता झालेला आहे. सो ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट करून इथनं चेकआउट करू. एक साधारण 70-80 किलोमीटर दापोली इथून आहे. सो पूर्ण घाटाचा रस्ता असल्यामुळे 3-4 तास पोचायला लागतात. बाकी ब्रेकफास्टची सुविधा खाली आहे. सो इथला एक थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खेळताय का? चलो वरती द्या. काय अच्छा या सगळ्या डिरेक्शन दिलेले आहेत खाली. जुगलू टेंट, सनसेट पॉईंट तर आपण काल आल्यावर बघितलंच होतं. लॉन एरिया, सेल्फी पॉईंट आणि बोन फायर. ठीक आहे. इकडे या साईडला टेंटचं जे आहे तिकडे त्या साईडला एक बघून येऊ, कारण खाली त्या साईड 14 बसून आलेलं आहे ना. रूममध्ये एंट्री केल्यानंतर या साईडला राईट साईडला हॉल. सो अटॅच टॉयलेट बाथरूम. सो टॉयलेट बाथरूम खूप स्पेशियस आहे आणि बाथ टब पण यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. या साईडला हॉलमध्ये ही पूर्व दिशा असल्यामुळे लाईट खूप छान येतो. सो आणि पूर्ण काच लावल्यामुळे जास्त लाईट लावायची पण काही गरज पडत नाही. सो रूम खूप छान आहे, बघू शकता. ओके. मिनी रेफ्रिजरेटर पण आहे. ओके. आणि या रूमची एक जी खासियत आहे ती म्हणजे या रूमला एक प्रायव्हेट स्विमिंग पूल भेटतो आहे. तो आपण बघूया साईडला. हा प्रायव्हेट स्विमिंग पूल अटॅच या रूमसाठी. आणि ह्या साईडला अजून एक रूम आहे. ह्या 2 रूम मिळून हा स्विमिंग पूल. बाकी सिटिंगसाठी पण हा असा भरपूर स्पेस आहे. तुम्ही पार्टी वगैरे या साईडला चांगला तुमचा ग्रुप असेल किंवा फॅमिली असेल करू शकता. बाकी ही जी बाल्कनी आहे, बाल्कनीपासून बाहेरचा व्ह्यू पण खूप छान दिसतो. म्हणजे ह्या साईडला सनसेट पण बघू शकता आणि सकाळचा पण हा व्ह्यू खूप छान आहे. सनराईज पण मस्त आहे. बाकी आपल्यासोबत ओनर आहेत. नमस्ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी डॉक्टर विजय. आणि स्पेशली हे जे लोकेशन आहे ते महाबळेश्वर पाचगणीमध्ये आहे. हिल रिसॉर्ट म्हणून आहे. म्हणजे साधारणतः हिलवरती हे रिसॉर्ट आहे. नाव आहे पंचगणी टेंट हाऊस अँड हॉलिवूड पॅलेस रिसॉर्ट. प्रत्येक कॅटेगरीच्या रूम्स तुम्हाला पाहायला मिळतील. इथं छोटे स्मॉल टेंटपासून लक्झरियस VIP रूम्स विथ बाथटब असं आहे. आणि प्रायव्हेट पूलसुद्धा आहे. ह्याची खासियत म्हणजे स्पेशली हा हॉट वॉटर पूल आहे. थंडीतसुद्धा गरमी असा हा स्पेशली हॉट वॉटर पूल आहे. आणि इन्फिनिटी पूल आहे. आणि महाबळेश्वरमध्ये फर्स्ट फ्लोअरला रूमला अटॅच असणारा हा पूल एकच आहे. सो युनिकनेस खूप आहे. व्ह्यू छान आहे. तुम्ही मोस्ट प्रोबॅबली तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पाणी घे. आहे का? रात्री काल आलो होतो आम्ही साधारण 5-5:30च्या आसपास. पाचगणीमध्ये हे लोकेशन आहे. पाचगणी टेंट हाऊस म्हणून लोकेशन आहे. आणि त्यांचा रिसॉर्ट पण आहे, हॉलिवूड रिसॉर्ट म्हणून. तुम्ही जर गुगलला सर्च केलं येऊ शकता. आणि ओव्हर टू यू योगेश. इंट्रोडक्शन दिला योगी रॅपर योगी. यो
ब्रेकफास्टला जाऊया. जमत नाही एवढं आपलं काय ब्रेकफास्टला नंतर बाकी करू. ओव्हरऑल प्लेससाठी मी म्हणेल की लोकेशन वाईज जर बघितलं, व्ह्यूज जर बघितले तर प्लेस खूप छान आहे तसं. आणि मी सजेस्ट करेल की जर तुम्ही एक 2, 4, 5 मेंबर असाल तर तुम्ही टेंट हाऊसचाच प्लॅन करा, कॅम्पेनचाच प्लॅन करा. कारण कॅम्पेन ज्या साईडला आहे तिथून पुढच्या साईडचा व्ह्यू, सनसेट वगैरे खूप छान दिसतो. ओके, बाकी नीट अँड क्लीन आहे. गार्डन असू द्या, रूम असू द्या, आणि जेवणाची क्वालिटी पण अप्रतिम आहे. सो तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. बाकी या पॅलेस रिसॉर्ट म्हणा किंवा टेंट हाऊस याच्या जेवढेही डिटेल्स असतील त्या मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, आणि ज्यांनी नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकफास्ट काय आहे ब्रेकफास्टमध्ये? अंडे कटलेट. ओके, बॉईल अंडे. सांबर पाहिजे. हां यार, रस्ता तरी बाहेर. इकडे काय आता चेकआउट केलं आहे आम्ही, आणि त्यांच्याकडनं आम्हाला हे फ्री स्टेसाठी काही कुपन भेटले. ओके, 8 जण होतो, सो 8 जणांसाठी हे फ्री कुपन भेटले. तर तुम्ही जर इथे स्टेसाठी आलात तर तुम्हाला यांच्याकडनं असे काही वाउचर्स, गिफ्ट्स, कुपन्स वगैरे भेटतात. मस्त. हो, चांगले व्यवस्थित द्या, चांगले द्या. हो, आत्ताच खायचे. चालते ना, काय हरकत नाही. मॅप्रो गार्डनला आलो, 9:45 झाले. काही प्रोडक्ट्स वगैरे घेऊ मॅप्रोचे. ठीक आहे, थोडा एक 15-20 मिनिटं, अर्धा तास थांबू, त्यानंतर परत पुढची जर्नी कंटिन्यू करू.